दोन चिमुकल्यांचा पाण्याच्या साठवण खड्ड्यात बुडून मृत्यू. नागरिकांच्या तक्रारीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात खेळता खेळता पाण्याच्या साठवण खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोधेनगर येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मोठ्या खड्ड्यात बोरवेलचे पाणी साठवून ते छोट्या टँकरच्या माध्यमातून लातूर शहरातील विविध हॉस्टेल व इतर भागात पुरवठा करण्यात येत होता. गेल्या 10 वर्षापासून हा पाणी साठा याच ठिकाणी केला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान संबंधित खड्डा हा परिसरातील रस्त्यालगत असल्यामुळे नागरिकांसाठी तो धोकादायक ठरत होता. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी लातूर शहर महानगरपालिकेकडे तक्रारी करून या खड्ड्याभोवती सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र महापालिकेकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशात आज 4च्या दरम्यान दोन लेकरं बॉल खेळत असताना खड्ड्यामध्ये पडले. बॉल काढायला जाऊन त्यांच्या वडिलांनी इकडे शोधलं, ते दिसले नाहीत. मग खड्ड्यात बघितलं तर खड्ड्यात पडलेले दिसले. त्यांनी उडी घेतली आणि काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना एकट्याला काढता येत नव्हते. मी खिडकीमध्ये बसलेली असताना मावशी मावशी म्हणून मला हाक मारली. तेव्हा मी मुलाला म्हणलं की बाबा काहीतरी झाले रे बघ. म्हणल्यावर त्याने बघितला तर दोन मुलं खड्ड्यात पडलेली आहेत. मम्मी कांबळे मावशीचे म्हणून पळत आले पोरं आणि काढण्याचा प्रयत्न केला. ओढणीला ओढणी बांधून त्या लेकरांना वर त्यांनी दिलं आणि खाली घेतलं. मिल मधले काही कर्मचारी होते, सगळ्यांनी मिळून त्यांना वर काढलं, पण तोपर्यंत लेकरं गेलेली होती. हा पाणी सप्लाय करतात. बोरचं पाणी त्या खड्ड्यामध्ये साठवलं जातं आणि ते टँकर मध्ये भरून हॉस्टेलला पाणी पुरवतात. ह्याची तक्रार महानगरपालिकेला केली. ह्याच्या अगोदर 2 वेळेस आम्ही तक्रार केलेली आहे. गल्लीतल्यांच्या लोकांच्या पण सह्या आहेत त्याच्यावर, कारण याचा त्रास आम्हाला भरपूर होतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत हे पाणी सप्लाय करतात. आम्ही कशाचा आवाज आला म्हणून बघण्याचा प्रयत्न केलो. तोपर्यंत असं समजलं इथं आल्यानंतर की हौदामध्ये 2 लेकरं पडलेत असं समजलं. आणि मग त्या मुलाचे वडील मध्ये उडी टाकून लेकराला काढण्याचा प्रयत्न केला आणि वरी काढण्याचा प्रयत्न बरेच केला. ते तोपर्यंत लेकर गेले होते. मग आम्ही सिव्हिलमध्ये त्या लेकरांना घेऊन गेलो. सिव्हिलवाल्यांनी घोषित केलं 2ही लेकर गेले. हे हौद हॉस्टेलला पाणी पुरवतात. इंडस्ट्रीमध्ये हॉस्टेल आहेत, त्यांना पाणी पुरवतात.